काडीदौलत येथे अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल। शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आल्याची घटना काडीदौलत येथे घडली। या प्रकरणी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। समाधान नंदू राठोड व 20 वर्ष राहणार साधूनगर मुळाणा तालुका महागाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काडीदौलत सर्कलमधील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी काडीदौलत येथील शाळेत जात होती। दरम्यान 22 ऑगस्ट रोजी पीडित विद्यार्थिनी शाळेत जात असताना आरोपी समाधान राठोड यांनी अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। तसेच तू माझ्यासोबत का बोलत नाही, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे, मला तुझ्यासोबत मैत्री करायची असल्याचे म्हटले। पीडित विद्यार्थिनीने त्याला नकार दिला असता तो तिचे मागे मागे जाऊन तिला त्रास देत होता। आरोपीच्या भीतीने पीडित विद्यार्थिनीने शाळेत जाणे बंद केले व ती काकाच्या घरी दुसऱ्या गावी चालली गेली व घडलेली घटनेची माहिती आरोपीने दिलेल्या त्रासाबद्दल त्यांनी आपल्या काकाला माहिती दिली। या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने 20 जानेवारी रोजी काकासाहेब ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दिली। पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समाधान नंदू राठोड व 20 वर्ष राहणार साधूनगर मुळाणा यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत कलम 78 भारतीय न्याय संहिता सह कलम 12 बाल लैंगिक अत्याचारानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास ससाने करीत आहे।